तुम्ही बघू शकता आपल्याकडे भरपूर साईजमध्ये माल आलेला आहे। तुम्हाला याची सर्व माहिती देणार आहे, त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्ही बघू शकता हे जे टायर आहेत 1020 या साईजमध्ये टायर आहेत, रिमोट बनवलेले। समोरच्या नक्षीमध्ये 2 आहेत, पाठीमागच्या नक्षीमध्ये 2 आहेत। आणि रबर जर म्हणलं तर मिडास कंपनीचा रबरमध्ये बनवलेले आहेत, एकदम भारीमध्ये। सर्विसला त्याला एकदम जबरदस्त आहेत, किती ओव्हरलोड रनिंगला त्याला वापरू शकता तुम्ही। आणि टायरची कंडिशन पण बघू शकता, एकदम टाईट टायर आहे, पहिली वेळेस टायर रिमोट बनवलेले आहेत। आतून पण एकदम अनटच टायर येणार। कंपनी प्रोडक्ट डेट जर म्हणलं तर 2021ची कंपनी प्रोडक्ट डेट आहे। सेट कंपनीमध्ये टायर आहे, एकदम टाईट टायर आहे। नंतर हे त्याचा जोडी आहे आडव्या नक्षीचा, बघू शकता। हे समोरच्या मधलं एकदम फिनिशिंगमध्ये टायर बनवलेले। तुम्ही ट्रक हॅवा टिप्परला पण हे टायर वापरू शकता। ट्रॅक्टर ट्रॉलीला जर म्हणलं तर पाहायचंच काम नाही, कारण मिडासचा बेल्ट आहे हा, सहजासहजी झीज होत नाही, काही नाही। नंतर हे बघू शकता हे 2 व्हीलर या साईजमध्ये, 318 या साईजमध्ये टायर आहेत। हे पूर्ण 10 टायर आहेत। नंतर जर म्हणलं तर हे बघू शकता ॲप्पे रिक्षाचे टायर आहेत, 450-10 या साईजमध्ये। कंपनी प्रोडक्ट डेट पण बघू शकता, 2021चं MRFचे टायर आहेत, एकदम टाईट टायर आहेत। टायरची फिनिशिंग पण बघू शकता, एकदम फिनिशिंगमध्ये टायर आहेत। सर्विसला त्याला एकदम जबरदस्त आहे, किती ओव्हरलोड रनिंगला त्याला वापरू शकता तुम्ही हे टायर। रबर पण एकदम भारीमध्ये आहे। नंतर हे बघू शकता 155D12 या साईजमध्ये छोटा हत्तीचे टायर आहेत। पूर्ण जे टायर रिमोट बनवलेले आहेत हे पूर्ण टायर गरम रिमोटमध्ये बनवलेले आहेत। कंपनी प्रोडक्ट डेट 2020चं। हे तुम्ही छोटा हत्तीचे समोर वापरू शकता, पाठीमागं लोडिंगला त्याला वापरू शकता, एकदम सर्विसला जबरदस्त टायर आहेत। नंतर हे बघू शकता हे ट्रॅक्टरचे टायर आहेत, 616 या साईजमध्ये। हे साईज पण बघू शकता, 616 एकदम फिनिशिंगमध्ये टायर बनवलेले आहेत, पूर्ण ब्रँडेड आणि इंडियन कंपनीचेच केसिंग टायर आहेत। MRF आहे, गुडियर आहे, पूर्ण ब्रँडेड आणि इंडियन कंपनीमध्येच तुम्हाला टायर भेटून जातील। असे भरपूर सारे टायर आज आपल्याकडे आलेले आहेत, वेगवेगळ्या साईजमध्ये, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये। तुम्हाला जर लागत असतील तर एकदम होलसेल रेटमध्ये भेटून जातील। त्यासाठी आमच्या दुकानाला एक वेळेस नक्की भेट द्या आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।